लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहे, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी एप्रिलचा हप्ता आजपासून वाटप सुरू। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचं वाटप सरकार करणार। सोबत एप्रिल आणि मेचे दोन्ही हप्ते एकत्र करणार। सोबत लाडक्या बहिणींना साडी वाटप सुद्धा होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा होणार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। सोबतच लाडक्या बहिणींना अजून एक नवीन योजना लवकरच लाडक्या बहिणींच्या समोर येणार आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लाखो रुपयामध्ये पैसे मिळणार आहेत। आत्ताच झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आता जवळपास आपण जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना मागचे हप्ते भेटलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता या हप्त्यामध्येच पैसे मिळणार आहेत। बरोबर जवळपास आज जर आपण बघितलं तर 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे येणार आहेत। आज तुम्हाला ठीक दुपारी 12 वाजल्यापासून पुढे हे जे वाटप आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तुम्हाला आता असं वाटत असेल की आम्हाला हप्ता कधी येणार, सगळ्याला हप्ता येणार, मग आम्हाला येणार का नाही? लक्षात घ्या, सरसकट वाटप इथं होणार नाही कारण सध्या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर अर्ज पडताळणी ही सुरू आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील अशाच लाडक्या बहिणींना हप्ते जे आहेत ते येत आहेत। तुम्ही इथं बघितलं असेल भरपूर ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत आहे। ज्या लाडक्या बहिणींना अर्ज ज्यांचा बाद होईल अशा लाडक्या बहिणींना पैसे हे मिळणार नाहीत, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण सरकार हे आता काटकसरीनं
अर्ज पडताळणी करत आहे आणि अशाच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार, ज्या लाडक्या बहिणी सर्व अटींमध्ये पात्र होणार. तर त्या अटी कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यापासून आज सुरुवात होणार आहे वाटपाला, काय होणार आहे सगळं आपण सांगणार आहोत. त्याच अगोदर बघा सर्वात महत्त्वाचं, भरपूर लाडक्या बहिणींना 4,000 रुपयांचं वाटप होणार आहे. त्या कोणत्या आहेत बघा. या लाडक्या बहिणी योजनेसाठी अंगणवाडी सेविकासह इतरांनी भरपूर तुम्हाला माहिती आहे मदत केलेली आहे. तर अशाच आपल्या अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना आता त्यांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपये प्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. तर जवळपास आपण जर पाहिलं तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका अशा सर्व लाडक्या बहिणींना जवळपास आजपासून 4,000 रुपयांचं वाटप, त्यांचं जे काही भत्ता होता तो मिळायला सुरुवात झालेली आहे. सोबतच तुम्हाला सांगतोय बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट काय आहे तर 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही लाडक्या बहिणीसाठी केलेली आहे. आपण आत्ताच ऐकलं, अदिती ताटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. आणि ही सगळ्यात मोठी आपल्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अदिती ताटकरे मॅडम यांनी दिलेली आहे की एप्रिलचा हप्तासुद्धा आम्ही जवळपास 2,40,00,000 अशा लाडक्या बहिणींना देणार आहोत. परंतु हे खरंच आहे का? कारण आपण दररोज जर बघितलं तर काही मीडियामध्ये आपल्याला दररोज ऐकलं होतं की 12 लाख लाडक्या बहिणी बाद, 10 लाख लाडक्या बहिणी बाद. त्यांचं काय होणार आहे? कारण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकर पैसे येणार आणि काय गिफ्ट मिळणार. कारण एक गिफ्ट अजून सरकार ते देणार आहे. तर आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलं होतं की आम्ही 1,500 रुपये देऊन थांबणार नाही, आम्ही 1,500 ते 3,000 रुपये करू. पण आपण जर बघितलं तर कालच आपण न्यूज ऐकली की आम्ही आता सरकार जर बघितलं तर नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांना 1,500 रुपये नाही, त्यांना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. तर तुम्ही सुद्धा कुठल्याही इतर योजनांचा लाभ घेताय का? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण अर्ज पडताळणीमध्ये बघा, ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये अशा आढळून येतील की ज्यांच्याकडे इतर योजनांचा कुठला लाभ घेत असतील तर मात्र त्यांना आता इथून पुढं लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्ण पैसे मिळणार नाहीत. एप्रिलचा हप्ता सुरू झाला, आज दुपारपासून तुम्हाला पैसे मिळतील, परंतु अर्ज पडताळणी झाल्यानंतर त्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती खटाखट पैसे हे जमा होतील. कुठल्या जिल्ह्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु अर्ज पडताळणीमध्ये बघा 3 डॉक्युमेंट लागतात. ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत, मी सांगतो. पहिलं तुमचं आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणी रेशन कार्डला हलक्यात घेत आहेत, असं करू नका. बघा 10,000 ते 25,000 रुपयाचं अनुदानसुद्धा तुम्हाला इथंच मिळत आहे. आता आपण आधी जिल्हे बघूया कुठं वाटप होणार आहे. आज जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या जिल्ह्यांपासून आज वितरणाला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जिल्हे सांगितलेत. आता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता बँकेचं जर म्हटलं तर कुठल्या बँकेत पैसे येणार सांगतो तुम्हाला. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया ह्या शासकीय. नंतर पोस्टाचं खातं सगळ्यात महत्त्वाचं का? कारण सगळं लक्षात घ्या, जर तुम्हाला मार्चचा सुद्धा हप्ता भेटला नसेल तर तो सुद्धा येईल. बघा मी तुम्हाला आता सांगितलं की SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाचं खातं असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्येच येणार आहेत. जवळपास 10 बँकेमध्येच आज पैसे येणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी 3 डॉक्युमेंट सांगितले. त्यातलं पहिलं होतं तर रेशन कार्ड, दुसरं जे तो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, आणि तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हे 3 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे आणि तुम्हाला कुठल्याच खात्यात तुमचं पैसे येणार नाही. त्यामुळे तुमचं बँक खात्यामध्ये लक्षात घ्या, जे तुम्ही आधार कार्ड अपडेट कराल ते तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन सबमिट करायचं आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की अर्ज पडताळणी थांबली पाहिजे आणि हे जे वाटप आहे ते सरसकट वाटप झालं पाहिजे, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पात्र इथं केलं पाहिजे. कारण मला तर असं वाटतं, कारण आज भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट पैसे तर येणार, परंतु आपल्या बाकीच्या इतर लाडक्या बहिणींचं काय? सोबतच बघा, आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, गॅस सिलेंडरचे 2400 रुपयेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात आजच येणार आहेत. म्हणजे आज जवळपास आपल्याला 2 मेसेज पाहायला मिळणार आहेत. एक लाडकी बहीण योजनेच्या पैसे आणि दुसरं म्हणजे गॅस सिलेंडरचे, अशा प्रकारचे 2. आता मोठं गिफ्ट काय आहे तर 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुल हे मिळणार आहे. हे एक मोठं गिफ्ट आहे. त्यामुळे अर्ज केला नसेल तर अर्ज करा. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये त्याचा अर्ज मिळून जातो. आपले सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा. काही प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.